हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र कृसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या दिवसांमध्ये आपण आधुनिक पापांवरती चिंतन करत आहोत. काल आपण पर्यावरणाविरुद्ध आणि समाजाविरुद्ध जी पाप होत असतात त्यांचा विचार केला. आज आपण शांती विरुद्ध आणि ख्रिस्त सभेविरुद्ध होणाऱ्या पापांवरती चिंतन करूया. शांती विरुद्ध जी पाप घडत आहेत त्याचं उदाहरण अगदी अलीकडे युद्धजन्य परिस्थिती निर्माणची झालेली आहे त्यामध्ये आपल्याला सापडते की जागतिक शांती ढळेल अशा प्रकारची कृत्ये घडत आहेत. कधी कधी एखाद्या देशाची शांती घडेल बिघडेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जात असते. मग जाती धर्मावरून तेढ निर्माण झाली की सामाजिक शांती ढळत जात असते. समाजामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असतात, परंतु कोणीतरी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही पाप करून अशांती निर्माण करत असतात. एवढंच नाही तर पक्षांमध्ये अशांती असते, आपल्या कुटुंबामध्ये अशांती असते, आपल्या मनामध्ये सुद्धा अशांती असते. विश्राम बेडेकर यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की युद्धे पहिल्या प्रथम आपल्या अंतःकरणामध्ये रचली जातात आणि नंतर बाहेर लढली जातात. अशांती पहिली माणसाच्या अंतःकरणामध्ये येत असते आणि मग ती बाहेर पसरत असते. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारची अशांती आहे ते आपण तपासून पाहिलं पाहिजे की खरोखरच मी जीवनामध्ये सुखी आणि समाधानी आहे का? खरोखरच दुसऱ्या व्यक्तीची प्रगती पाहून मला आनंद होतो का? खरोखरच मी समाजाच्या गोरगरिबांच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहे का? की थोडासा कोणीतरी पुढे गेला की माझ्या पोटामध्ये गोळा येतो आणि त्याच्या मार्गामध्ये अडसर निर्माण करण्यासाठी माझी पावले उचलली जातात. अशांतीच्या दिशेने केलेली ही वाटचाल आहे. मदर तेरेसा यांचं एक सुंदर वाक्य आहे की पीस बिगिन्स विथ अ स्माईल. एका स्मित हास्याने, एका हस्तांदोलनाने शांतीला सुरुवात होत असते. म्हणून अशा प्रकारची शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. त्यानंतर ख्रिस्त सभेविरुद्ध केलेली पाप की ख्रिस्त सभेचे काही कायदे आहेत, ख्रिस्त सभेची काही परंपरा आहे, ख्रिस्त सभेची एकंदरीत रचना आहे आणि ख्रिस्त सभेची एकंदरीत शिकवण आहे. ह्या चार गोष्टींकडे जर आपण व्यवस्थितपणे पाहिलं तर बऱ्याच वेळा ह्या चारही गोष्टी पायदळीत उडवत असताना आपल्या लक्षात येत असतात की ख्रिस्त सभेची शिकवण आहे की जवळच्या नात्यामध्ये परस्पर संबंध नसावेत किंवा वैवाहिक संबंध सुद्धा जोडले जाऊ नये. हे नुसतं एक उदाहरण आहे, परंतु अशा प्रकारे आपण ख्रिस्त सभेची शिकवण पायदळी तुडवत असतो. घटस्फोट म्हणा किंवा गर्भपात म्हणा, ह्यांना ख्रिस्त सभेमध्ये परवानगी नसताना सुद्धा माणसं तशा प्रकारचं जीवन जगताना आढळत असतात. ख्रिस्त सभेचा अधिकारी वर्ग असतो, तो जरी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने निवडलेला असला तरी ती सुद्धा माणसं असतात. त्यांच्याही हातून लहान मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपण आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध न बोलता त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे आपल्या हाती असतं. त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याद्वारे ह्या पापांपासून आपण दूर राहू शकतो. ख्रिस्त सभेची रचना असते पोप महोदयापासून शेवटच्या माणसापर्यंत एक विशिष्ट अशी रचना आहे आणि त्या रचनेमध्ये सुद्धा एक सौंदर्य आहे. ती रचना बाजूला ठेवायची, मला जसं पाहिजे तसं वागायचं, माझ्या स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी ख्रिस्त सभेची रचना मी दुय्यम मानायची, हे ख्रिस्त सभेविरुद्ध केलेलं पाप आहे. ख्रिस्त सभेची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये साक्रामेंट आहेत, त्या परंपरेमध्ये संतगण आहेत, त्या परंपरेमध्ये कायदे कानून आहेत, कॅनन लॉ आहे, व्हॅटिकन II आहे, कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च आहे, बायबलची शिकवण आहे. हे सगळं ह्या दिवसांमध्ये नजरेखालून घालायचं
आणि स्वतःला प्रश्न विचारायचा की ख्रिस्त सभेमध्ये राहून मी खरोखरच ख्रिस्ताची शिकवण पाळत आहे की नाही. तशी कृपा परमेश्वराकडे मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर.